नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची मॅथ्स फर्स्टची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. सेमीची प्रश्नपत्रिका आहे. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सिक्वेशन्स अँड राईट अल्फाबेट. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द सर्ड फोर्थ रूट ऑफ 10. इथं ऑर्डर किती आहे? 4 आहे. इफ M union N 1 2 3 4 5 6 and M is equal to 1 2 4, then which of the following set is N. तिथे M union N दिलेले, M सेट दिलेला आहे आणि N is a 3 4 5 6. क्वेश्चन इथं अल्टरनेटिव्ह जे आहे ते ऑप्शन बी आहे. व्हॉट इज द mean proportional of 5 and 20. If the A, B, C, then B square is equal to AC. So A and C are the 5 and 20. So 5 into 20 is 100 and square root of both side B is 10. C is the answer. Which of the following is a linear polynomial? आता लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय की या ठिकाणी डिग्री इज ओनली 1, हायेस्ट डिग्री इज 1. सो x + 5 इज द लिनियर पॉलिनॉमियल. देन बी, सॉल्व द फॉलोइंग सबक्वेशन्स, राईट द रेशो 78/52 इन रिड्यूस फॉर्म. आता 78/52 दोन्ही नंबर्सला 26ने इथं भाग जातो आहे. 26 3 = 78. इथे आपण डायरेक्ट भाग दिला, पाडा घेतला किंवा कसंही केलं तुम्ही तर 26 2 = 52, 3/2, 3:2. राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे. दीज आर द डेज ऑफ वीक. सो x is such that x is the a day of week. Write the polynomial 5 0 0 -1 using variable x in the index form. आता इंडेक्स फॉर्म लिहिताना इथं 1 2 3 4 5 टर्म्स आहेत. सो ऑर्डर इज 4. 5 x⁴ + 0 x⁴ + 0x² + 0x -1 and you can write also 5 x⁴ - 1. हे मधले इथे लिहायची काही गरज नाही, असं पण तुम्ही लिहू शकता. स्क्वेअर रूट ऑफ 98 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. आता हे आपण एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहिले 98/2. इथं आपण डिवाइड केलं तर त्याचा भाग जातो आहे, त्याचा आन्सर येतं आहे 49 आणि स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. Question number 2. Complete any two of the following activities. Number of A is equal to 5. Number of A union B is 9. Number of A intersection B is equal to 2. Then complete the activity to find the number of B. आता इथं फॉर्म्युला आहे हा. इथं हे सगळं दिलेलं आहे, फक्त आपल्याला बॉक्स भरायचे आहेत. नंबर ऑफ A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. इथं आपण यांचे व्हॅल्यू ठेवला आहे. A union B is 9, A is 5 प्लस नंबर ऑफ B आहे तसंच -2. 9 5 - 2 is 3. नंबर ऑफ B ॲज इट इज. नंबर ऑफ B तर इथं 9 - 3 मी हे इकडे घेतलं. 9 - 3 तर आपण हे इक्वेशनप्रमाणे सॉल्व केलं तर 9 - 3 is 6. नंबर ऑफ B is equal to 6. इथं डायरेक्ट आन्सर लिहायचं आहे. तुम्ही हे तोंडी पण सॉल्व करू शकता किंवा बाजूला सॉल्व करून घेऊ शकता. मॉड्युलस ऑफ x - 5 is equal to 3. सोल्यूशन x - 5 is equal to 3 और x - 5 is equal to -3. आता हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. x is equal to 3 हा -5 इकडं +5 झाला और x is equal to -3 + 5. 3 + 5 is 8 and -3 + 5 is 2.
complete the following activity to compare the ratio square root of 13 upon square root of 8, square root of 8 upon square root of 5. आता इथं मल्टिप्लिकेशन घेतलं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 13 अँड स्क्वेअर रूट ऑफ 5 इज स्क्वेअर रूट ऑफ 65. 8 × 8 स्क्वेअर रूट ऑफ 64. आता दोघांमध्ये इथं स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे 65 इज बिग नंबर, सो स्क्वेअर रूट ऑफ 65 इज ऑल्सो big than square root of 64. So this is the big number. Solve any 4 of the following sub-questions. Observe the set A, B and C given by Venn diagram. Write which of these are disjoint set. A is 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तुम्ही याप्रमाणे नंबरने नाही क्रमाने नाही लिहिलं तरी चालेल. इथे आहेत ते या ए हा जो सर्कल आहे वेन डायग्राम याच्यामधले इथं नंबर्स लिहायचे आहेत. बी 3, 6, 8, 9 and 10, 11, 12 also. C only 10, 11, 12. आता सेट ए बी सी जर आपण ऑब्झर्व केले तर ए आणि सी याच्यामधले कुठलाही घटक सामायिक नाही आहे. देअर इज नॉट अ सिंगल इलिमेंट कॉमन इन दिस सेट. इथं कुठलाही कॉमन इलिमेंट्स इथं दोन्ही सेटमध्ये नाही आहे. सो set A and C are disjoint set because there is not a single element common in these sets. Then second problem is a rectangle ABCD is a parallelogram. The ratio of A and B of this parallelogram is 5:4. Find the measure of B. The ratio of A to B is 5:4. Let the common multiple of this ratio is x. So A is equal to 5 into x. So 5x and B is 5x degree. So A plus B is equal to angle A plus angle B is 180 degree because they are the interior angles. Put the value. 5x plus 4x is 9x, 180 as it is, 9 is divided here, so 180 divided by 9 is 20, so x is equal to 20. And find out the measurement of B. So angle of B is equal to 4x, 4 into 20 is equal to 80 degree. Angle of B is 80 degree. Then third, add the given polynomials. 8x square plus 5x minus 2 and x square minus 2x plus 7. Here is the addition. 8x square plus 5x minus 2, x square minus 2x plus 7. 8 plus 1 is 9x square. 5 minus 2 is 3. So plus 3x and 5 minus 7 minus 2 is 5. So plus 5. 9x square plus 3x plus 5 is the answer. Write the number of 9315 in P upon Q form. Here 315, 3 digits are recurring. So x is equal to 9.315 is equal to 9.315315 because 315 are the recurring. So this is the equation 1. आता इथं 3 digit recurring होता है, so multiply both the side by 1000. आता आपण 1000 ला x ला गुणलं तर 1000x is equal to 9.315 ला आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल पॉईंट जो आहे तो 3
नंबर्स पुढे जाणार आहे. सो 9315.315. सेकंड इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन 1 करायचं आहे. 1000 x minus x is 999x and 9315.315 minus 9.315. आता 315 315 याच्यामुळं सबट्रॅक्शन तर झिरोच येणार आहे आणि 9315 मायनस 9 सो 9306 आणि हा 999 इकडं डिवाइड होणार आहे. सो x इज इक्वल टू 9306 अपॉन 999. देन fifth problem here. If the value of the polynomial m raised to 3 plus 2m plus a is 12. The value of this polynomial is 12 when m is equal to 2. Then find the value of a. So pm is equal to m cube plus 2m plus a and the value of m is 2 because here is the given m is equal to 2. So p2 is equal to 12. आता याची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 12 दिलेली आहे. तर इथं एमची व्हॅल्यू 2 तुम्ही इथं पुट करायची आहे. सो 2 raised to 3 plus 2 into 2 plus a. तर एम जिथं आहे तिथं आपण 2 ठेवलेलं आहे. सो द व्हॅल्यू ऑफ polynomial when m is equal to 2 is 12. So 12 is equal to 2 raised to 3 is 8 plus 2 into 2 is 4 plus a. 4 plus 8 is 12. 12 is equal to 12 plus a. हा 12 आपण इकडे घेतला. 12 minus 12 is equal to 0. a is equal to 0. Then third question. Complete any one of the following activities. Observe the Venn diagram and write the sets U, A, B, A union B, A dash and B dash. U म्हणजे या रेक्टँगलमधले सगळे एलिमेंट्स या ठिकाणी लिहायचे आहेत. सो हे सगळे इथं लिहिले तर 1 2 4 5 6 7 9 11 12 14. Then A, write the in circle of the A 1 6 2 4 किंवा 1 2 4 6 तर क्रमाने लिहा किंवा नाही लिहिले तरी चालतील. B 2 4 7 9 11. A युनियन B इथं दोघांचं एकत्रीकरण करायचं आहे. फक्त एक एलिमेंट एकदाच लिहायचं आहे. सो 1 2 4 6 आपण हे लिहून घेतले आधी. नंतर 2 आहे 4 आहे. सो राईट डाऊन ओनली 7 9 अँड 11. A डॅश इज आता एमध्ये जे एलिमेंट आहेत ते ह्या यूमध्ये असतातच. ते सोडून उरलेले जो आहे ते ए डॅशमध्ये लिहायचे आहेत. तर 1 2 4 6 यातले आपण 1 2 4 4 अँड 6 सोडला तर 5 7 9 11 12 अँड 14. देन राईट डाऊन बी डॅश सेम ॲज इट इज. सो बी 2 4 7 9 11. आता यातले आपण 2 4 7 9 11 सोडून दिले तर उरलेले जे आहेत ते सगळे बी डॅशमध्ये येणारे 1 5 6 12 अँड 14. Then second, the ratio of the present age of Rehna and her mother is 2:7. After 2 years, the ratio of their ages will be 1:3. What is the Rehna's present age? Here is the ratio is given. The ratio of the ages is 2:7.
let the common multiple of the given ratio is x. The Rehna's present age is 2x. इथे दिले आपण 2x and her mother is 7x. After 2 years, आता आफ्टर 2 years काय होणार आहे, रेहनाचं जे एज आहे ते 2x + 2 होणार अँड हर मदर 7x + 2. देन फ्रॉम गिव्हन कंडिशन आता यांचं जे रेशो आहे तो 1:3 आहे. सो 2x + 2 अपॉन 7x + 2 इज इक्वल टू 1/3. 1:3 इज 1/3. इथं क्रॉस मल्टिप्लाय केलं आहे 3 म्हणून इथं 3 येणार आहे. 3 × 2x + 2 1 × 7x + 2. इथे मल्टिप्लाय केलं 3 × 2x 6x. 3 × 2 इज 6. 7x + 2. आता राईट साईड जी आहे ती कंप्लीट आपण इथं लेफ्ट साईडला लिहून घेतली त्यांनी. 7x + 2 इज इक्वल टू 6x + 6. 7x हा 6x इकडे घेतला तो मायनस होणार आहे. 7x - 6 इज इक्वल टू 6 ॲज इट इज अँड 2 ट्रान्सफर ऑन द राईट साईड. सो इट बिकम्स निगेटिव्ह. 6 - 2 इज 4. 7x - 6 इज x and 6 - 2 is 4. X, the value of x is 4. And what is the Rehna's present age? तर रेहनाचं प्रेझेंट एज विचारलं आहे. त्याचं रेहनाचं प्रेझेंट एज आहे 2x. सो 2x इज इक्वल टू 4 × 2 इज इक्वल टू 8. द प्रेझेंट एज ऑफ रेहना इज 8 years. Then question B. Solve any two of the following subquestions. Simplify 5 square root of 3 plus 3 square root of 27 minus 2 square root of 48. तर 5 square root 3 आहे तसंच लिहिलेलं आहे. 3 × 27 is 9 multiplied by 3 and 48 is 16 multiplied by 3. आता square root of 9 is 3 and square root of 16 is 4. म्हणजे हे ॲज इट इज 5 square root 3 × 3 is 9 minus 2 × 4 8 square root 3. आता इथं square root 3 is common. So 5 + 9 - 8 आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपण स्क्वेअर रूट ऑफ 3 लिहिलेलं आहे. 5 + 9 is 14 minus 8 is 6. आन्सर इज द 6 square root 3. Then second, if a upon b is equal to 2/3, then find the value of the expressions 5a² + 2b² upon 5a² minus 2b². a upon b is equal to 2/3 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. सो a upon b is equal to 2/3. इथं स्क्वेअर दिलेला आहे म्हणून आपल्याला स्क्वेअर ऑन बोथ साईड a² upon b². सो स्क्वेअर ऑफ 2 is 4 and square of 3 is 9. सो 4/9. आता इथं 5 आणि 2ने मल्टिप्लाय केले म्हणजे a² 5ने आणि b² 2ने. सो 5/2ने आपल्याला बोथ साईडला इथं मल्टिप्लाय करायचं आहे. सो 5/2 × a² upon b² and 5/2 × 4/9. 5a² upon 2b² is equal to 5 × 4 is 20 and 2 × 9 is 18. इथे आपण 2ने डिवाइड केलं तर 10/9. 5a² + 2b² and 5a² minus 2b² is equal to 10 + 9 and 10 - 9 is 9/1 is equal to 9. Then third, write which of the following sets are finite or finite. A set of students of class 9 from your school. आता 9th स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा सेट फायनाईट सेटच असणार आहे. सेट ऑफ होल नंबर्स इन्फायनाईट सेट. b इज इक्वल टू x सच दॅट x इज लेस दॅन 7. इथे जिथं लिमिटेशन्स असतात तो नेहमी फायनाईट सेल असतो. म्हणजे इथं x लेस दॅन 7 7पेक्षा लहान नॅचरल नंबर आपल्याला लिहायचा आहे म्हणजे हा फायनाईट सेट आहे. 4th, डिवाइड पॉलिनॉमियल 3x³ -
8x² plus x plus 7 by x minus 3 using synthetic method and write the quotient and remainder. सिंथेटिक मेथडने आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो this is the given polynomial and coefficient of this polynomial is 3 minus 8 1 and 7. Then write down the coefficient 3 minus 8 1 7 and x minus 3, so x is equal to 3 as it is. 3 into 3 is 9, 9 minus 8 is 1, 3 into 1 is 3, 3 plus 1 is 4. इथं आपण नेहमी ॲडिशन करतो, परंतु इथं सायन्स डिफरंट असल्यामुळे इथं आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे. कारण जर वेगवेगळे साईन असतील तर त्यांचं सबट्रॅक्शन करा. 9 minus 8 is 1 and give the sign of big number, so plus 1, and 3 into 1 is 3, 1 plus 3 is 4, 4 into 3 is 12, 12 plus 7 is 19, 19 is the remainder. The coefficient form a quotient 1 3 4. So quotient is 3x² plus x plus 4 and remainder is 19. Then fourth question, rationalize the denominator 1 upon square root of 6 plus square root of 5 minus square root of 11. आता इथे आपण सॉल्व केले बघा. आता रॅशनलाइज करताना इथं आपण हे दोन नंबर एका ब्रॅकेटमध्ये घेतले -11 आणि इथं प्लस होणार आहे. ज्या नंबरने आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं त्याच नंबरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे इथं 1 into square root of 6 plus square root of 5 plus square root of 11 तोच नंबर आपण डिनॉमिनेटरला घेतला. आता इथं एक आपण 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर तेच येणार आहे. आता इथं जर आपण निरीक्षण केलं तर इथं नंबर सेम आहेत बघा, आणि प्लस आणि मायनस साईन म्हणजे ओनली साईन्स आर डिफरंट. सो a minus b and a plus b, याचा फॉर्म्युला काय येतो आहे a² minus b². या फॉर्म्युलानुसार इथं सॉल्व करायचं असतं. तर याचा स्क्वेअर होणार स्क्वेअर रूट ऑफ 6 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5चा स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 11चा स्क्वेअर. मग याचा स्क्वेअर किती येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 6 प्लस, आता इथं हे जे आहे ते a प्लस b, इथं दुसरा फॉर्म्युला वापरला आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². या फॉर्म्युल्याने आपण हे सॉल्व करायचं आहे. सो a² 6 स्क्वेअर रूट ऑफ 6² प्लस 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 6 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5² अँड इथे स्क्वेअर रूट ऑफ 11². आता याचा स्क्वेअर जो आहे तो 6 येणार आहे. 6 इंटू 6 इंटू 5 2 स्क्वेअर रूट ऑफ 30 प्लस 5चा स्क्वेअर रूट 5चा स्क्वेअर इथे येणार आहे 5 मायनस याचा येणार आहे 11. 6 प्लस 5 आर 11 प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ 30 ॲज इट इज मायनस 11 प्लस 11 मायनस 11 गेले तर इथं न्यूमरेटर जो आहे ते आहे तसंच राहणार आहे. फक्त इथं चेंज होतं आहे. इथं काय आलेलं आहे 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 30. आता इथं पुन्हा हे रॅशनलायझेशन पूर्ण झालेलं नाही आहे, कारण इथं पुन्हा इथं स्क्वेअर रूट ऑफ 30 आलेला आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ 30ने आपण पुन्हा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं तर हा स्क्वेअर रूट ऑफ 30 इथं याला मल्टिप्लाय होणार आणि फक्त स्क्वेअर रूट ऑफ 30 जो आहे हे आहे असंच येणार आहे न्यूमरेटरला, आणि स्क्वेअर रूट ऑफ 30 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 30 म्हणजे किती येणार आहे 30 येणार आहे. 30 इंटू 2 इज 60. अशा पद्धतीने याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. फॅक्टराइज a² minus 2a plus 3 and a² minus 2a plus 5 minus 35. आणि इथे a² minus 2a इथं दोन्ही ब्रॅकेट्समध्ये बघा. याच्याऐवजी आता आपल्याला इथं एक व्हेरिएबल मानून घ्यावं लागेल. सो a² minus 2a इज इक्वल टू s, सबस्टिट्यूटिंग x फॉर a² minus 2a. आता इथं याच्याऐवजी आपण x ठेवला तर काय होणार आहे x plus 3, याच्याऐवजी x ठेवला तर काय होणार आहे x plus 5, मग x plus 3 इंटू x plus 5 मायनस 35 ॲज इट इज. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे तर फॉर्म्युला वापरला आहे x² प्लस 3 प्लस 5 इंटू x प्लस
3 into 5 minus 35. X square 3 plus 5 is 8x. 3 into 5 is 15 minus 15. आता 15 मधनं 15 minus 15 जे आहे ते -20 येणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस 8x minus 20. आता -20 इथं आहे, इथं मल्टिप्लिकेशन -20 यायला पाहिजे आणि सबट्रॅक्शन 8 यायला पाहिजे. सो 10 into 2, 10 minus 2 is 8. And give the sign of big number of middle term plus 8 plus and opposite to the small number -2. इथं मायनस द्यायचं आहे. आता ही लिहिताना आपण कसं लिहिणार? एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस, ह्याला फक्त व्हेरिएबल जोडा. 10x प्लस मायनस 2x मायनस 20 हे आहे तसंच आहे. मग इथं आपण x इज अ कॉमन. सो x प्लस 10, इथं -2 इज कॉमन. x प्लस 10, x प्लस 10 इज कॉमन. सो x मायनस 2. आता एक्सची व्हॅल्यू आपण पुन्हा इथं पुट करायची. ए स्क्वेअर मायनस 2a. आता ए स्क्वेअर मायनस 2a प्लस 10, ए स्क्वेअर मायनस 2a मायनस 2 हे फॅक्टर्स आहेत. 5 numbers are in continued proportion whose second term is 6 and fourth term is 54. Find the numbers. Let A, B, C, D and E be the 5 numbers be continued proportion. Second term is given 6 and fourth term is also given 54. So write here A, 6, C, 54 and E are in the continued proportion. आता इथे 3 नंबर आपण घ्यायचे आहेत. 6, C and 54 are in continued proportion. C square is equal to 6 into 54. 6 into 54 is 324 and square root of 324 is 18. So C is equal to 18. Now A, B, C. नंतर आपण हे 3 घेतले. A, B, C means तिथे व्हॅल्यू ठेवले आपण. A6C. A6C ची व्हॅल्यू ठेवली 18. आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. सो A6 18 लिहिताना 6 स्क्वेअर इज इक्वल टू A इंटू 18. 6 स्क्वेअर इज 36 अँड 18 हिज डिवाइड हिअर. सो इथे आपण भाग दिला तर 18 2 जा 36. सो A इज इक्वल टू 2. देन C 54 अँड E मीन्स C ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 18. 54 E आर कंटिन्यूड इन प्रपोर्शन. आता 18 54 E 54 स्क्वेअर इज इक्वल टू, इथे आपण जे घेतले ते A, B, C हे 3 कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असतील तर B स्क्वेअर इज इक्वल टू AC. द स्क्वेअर ऑफ मिडल टर्म इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट अँड थर्ड. मग 54चा स्क्वेअर इज इक्वल टू 18 इंटू E. आता 54 इथं मल्टिप्लिकेशन करायची काही गरज नाही. 54 इंटू 54 म्हणजे इथं तुम्ही स्क्वेअर काढत बसू नका कारण इथं डिवाईड होणारच आहे. मग 54 इंटू 54 18 इकडे डिवाईड होणार आहे. 18ने आपण भाग दिला तर 18 3 जा 54. सो 3 इंटू 54 इज इक्वल टू E अँड मल्टिप्लिकेशन इज 162. So 2, 6, 18, 54 and 162 are the required numbers. Now fifth question. Find the perimeter of a rectangle whose two adjacent sides are 5x square plus 2x minus 13 and 2x square minus 6y plus 11. तर रेक्टँगलचा पेरिमीटर काढायचा आहे. दिस इज द रेक्टँगल, दिस इज द लेंथ अँड दिस इज द ब्रेड्थ. सो L इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 13 अँड B इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 6xy प्लस 10. आता पेरिमीटर म्हणजे सम ऑफ द ऑल साइड्स. हिअर इज द 2 लेंथ अँड 2 ब्रेड्थ. सो द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट L प्लस B.
put the value of L and B. So 2 into the value of L is 5x square plus 2xy minus 13, and value of B is 2x square minus 6xy plus 11. आता इथे आपण 5x square plus 2x square is 7x square, 2x plus 2xy and minus 6xy is minus 4xy, minus 13 plus 11 is 2. Then multiply by 2, 14x square minus 8xy minus 4 is the perimeter of rectangle. Show square root 3, square root of 5 and square root of 7 on the number line. हे नंबर लाईनवरती इथं काढलं आहे. नंबर लाईन काढा. इथून इथपर्यंत आपण 1 घेतलं आहे. हे अंतर 1 आहे आणि हे जर आपण जोडलं तर हे जे डिस्टन्स आहे ते स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे. मग इथं तुम्ही एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन हा आर्क काढला तर दिस इज द पॉईंट स्क्वेअर रूट ऑफ 2. पुन्हा इथं आपण एक अंतर घेतलं हे 1, ते जोडलं तर स्क्वेअर रूट 3 येणार आहे. म्हणजे स्क्वेअर रूट 3 काढण्यासाठी आपल्याला स्क्वेअर रूट 2 काढावाच लागतो. स्क्वेअर रूट 2 नंतर मग स्क्वेअर रूट 3 हे दोन आपण एका नंबर लाईनवरती काढू शकता. आणि पुढचं जे आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 अँड स्क्वेअर रूट ऑफ 7 हे एका नंबर लाईनवर काढलं तरी चालेल. किंवा इथपर्यंत जे अंतर आहे 0 टू दिस पॉईंट इज 2, दिस पॉईंट इज 2, हे 2 घेतलं आहे आपण. इथं पुन्हा 1 घेतलं तर हा जो हे जे अंतर येणार आहे ते स्क्वेअर रूट 5 येणार आहे. मग इथं पुन्हा आपण आर काढला तर हा स्क्वेअर रूट 5 येतो. याला पुन्हा आपण इथं हे अंतर घेतलं, लंब टाकला, इथं परपेंडिक्युलर काढला तर इथं हे अंतर जे आहे ते स्क्वेअर रूट 7 येतं. इथं पुन्हा आर काढला तर स्क्वेअर रूट 7. म्हणजे इथं जे आपण वापरतो ते प्रत्येक ठिकाणी आपण काय वापरतो आहे, पायथागोरस वापरतो आहे. पायथागोरसनुसार हे अंतर आपण काढत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. याप्रमाणे तुम्ही एकाच नंबर लाईनवरती काढू शकता किंवा 2 नंबर लाईनवरती एका नंबर लाईनवरती स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड स्क्वेअर रूट ऑफ 3 काढा आणि स्क्वेअर रूट ऑफ 5 अँड स्क्वेअर रूट ऑफ 7 हे दुसऱ्या नंबर लाईनवरती काढू शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.